Oh
हरी
सत्यमीत हरिपाठ जासी काळी काळ त्यासी न पाहे दृष्टी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण उच्चार अनंतर शिटप पापाचे कळप पळती पुढे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञान देवा पाठ नारायण नाम पाविये उत्तम निज स्थान
ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर जय जय शुद्धे उदार प्रसिद्धे अनुवृत्तानंदे वर्षती विषय व्याळी मिठी तिथलियांची ताटी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय नित्य सत्यमित हरिपाठ जाशी कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट चक्रवर्ती अखिल विश्वाची माऊली भगवान ज्ञानोबा यांचा सुंदर असा त्यांच्या हरिपाठ ग्रंथातील हा 14व्या क्रमांकाचा अभंग आहे. मी आज तुमच्या 14व्याचा भाग का म्हणजे माझा 14वा आज आहे अभंग आहे. असं असं काय मराठी भाषा आहे, तुम्ही कोणीकडे जरी त्याला वळवलं तरी जात ते. फक्त न्यावं कसं 12व्या अध्यायामध्ये काही प्रमाण आहे. माळी जीवते नेले या इकडे या बसा या पुढं समोर बसा. जानकारी मंडळी आहात, काय चुकलं तर मला सांगायला पाहिजे. बसा. सेवक गुरुजी आलेत काय? हा माळी जेव ते नेले तेव्हा ते निवांतची गेले. पाणी सुद्धा महाराज जसं ते माळी जिकडं नेल तिकडं बरं का. तसं आपल्या मराठी भाषेचं प्रमाण तशीच आहेत महाराज, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा अभंग भगवान ज्ञानोबा यांचा आहे. प्रत्येक ग्रंथाकरता कोणता नाही कोणता तरी कुठल्या तरी पद्धतीचं बरं का असा अधिकारी निवडलेलाच आहे. आणि या ग्रंथाकरता मात्र भाषा अधिकाऱ्याचीच आहे. पण महाराज अनाधिकाऱ्यांना सुद्धा ती समजावी त्यांच्याकरता बरं का
त्यांचाही अधिकार वाढावा, त्यांनाही फलप्राप्ती व्हावी याकरता या ग्रंथातून सुंदर असा प्रयत्न आहे. आणि आपल्या या सरवडे गावाचं बरं का फार मोठं कौतुक होतंय आपल्या भागाला तिकडून महाराज. लोक कौतुक करतात की 1 महिन्याचा सप्ताह, 1 महिन्याचं पारायण अधिक मासाच्या निमित्तानं. तसं या महिन्याला टाकाऊ महिना असं म्हटलं जातंय खोराटे महाराज. बरोबर आहे की चुकीचं आहे? याला टाकाऊ म्हणतात. टाकाऊ महिना आहे हा. पण महाराज म्हणून त्याचं नावच आहे मलमास. त्यांनी भगवंताकडे जावं की मला सगळ्यांनी टाकून दिलेलं आहे, माझा अंगीकार करावा. आणि त्याला सवय आहे, शरण आला म्हटलं की त्याचा अंगीकार करणं. आणि अंगीकार जर त्यानं केला तर महाराज निंद्य जरी असला तरी तो वंद्य होतो. म्हणून त्यानं अंगीकार केला असा मल असणारा, निंद्य असणारा हा मास वंद्य ठरला, पुरुषोत्तम मास. त्याने अंगीकार केला. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्य तेही तेने वंद्य केले, असं वर्णन आहे. कळत नाही. आणि या मासामध्ये महाराज बरं का तुम्ही लोकांनी हा सुंदर असं महाराज हे नियोजन आहे, सुंदर असं 3 वर्षानंतर अधिक मास जो येतो तो महाराज या गावाला एक फार मोठं महाराज एक सणासुदीसारखा ही लोक साजरी करतात. तो महिना त्या गंगेमध्ये स्नान करावं, पहाटेचा काकडा, हे कीर्तन. आणि त्याच्यातून हे माध्यम निवडलंय महाराज मानकर साहेबांनी की युट्यूबच्या माध्यमातून लोक सगळे ऐकतात बरं का. फार चांगलं महाराज नियोजन आहे. आणि त्या अशा ह्या मासामध्ये, या पारायणामध्ये मला नेहमी महाराज मला हा बरं का ही लोक अगदी प्रेमानं बोलवतात, तो वाटा मला प्राप्त होतो बरं का. आणि म्हणून आज 14व्या अभंगाचं चिंतन त्यांनी मला बरं का या ठिकाणी महाराज या अभंगाचं चिंतन तुम्ही करावं. प्रत्येकाला एक अभंग दिलेला आहे हरिपाठावरचं. का तो हरिपाठ पाठ आहे काही लोकांना पाठ नाही. पाठ आहे त्यांना त्याचा अर्थ कळत नाही बरं का. ज्याला पाठ नाही तो तिकडं यायलाच मागत नाही. हे असे काहीतरी हे सुरू आहे. पण निदान ज्यांना पाठ झालाय त्यांना अर्थासहित पाठ व्हावा, त्याचा अर्थ कळावा बरं का. अर्थ नाही जर कळलं तर नाथरायांचं प्रमाण आहे. ते म्हणतात अर्थाविन पोती वाचून काय. जर अर्थच ते नाही जर कळला तर काय करायचं ते म्हणू बरं का. पण अर्थाविन पोती कसं सुरुवात आहे ती, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय. अर्थ कळा लक्षात ठेवा. आणि म्हणून हरिपाठावरती आता परतचा येणारा ठरलेला असते बरं का. पुढचा आता 3 वर्षांतर आला की नाथरायांचा हरिपाठ, परत ज्ञानोबारायांचा हरिपाठ, परत नाथरायांचा हरिपाठ, भागवताचं पारायण. आता कुठलं चालू आहे बाळ? भागवताचं चालू आहे. किती आनंद आहे, किती आनंद आहे महाराज बरं का. घ्यायचं बरं का सगळ्यांनी, सर्वांनी घ्या, चांगलं आहे. आणि म्हणून सर्वांनी घेण्यासारखं आहे. याच्यातून कंटाळा करू नका, आळस करू नका बरं का. आळस केला तर मग हे महिना अधिक देणार आहे. कायमचं आळशीच हो म्हणेल तो महिना. आळस म्हटलं की तुम्हाला अधिकच आहे आळस. हे तर आळस जेणे केला भागवतामध्ये प्रमाण, थिता परमार्थ हातीचा गेला. आळस करू नये. न करी आळस रामनामी अशी नाटामध्ये प्रकरण आले आधी बरं का. लक्षात आलं की नाही. आळस करू नका.
नामस्मरण करायचं, बाकीची शुभ कार्य कर्मायचं नाही, कर्म करता येत नाही, अशुभ महिना आहे महाराज. आणि हे एक शुभ आहे, नामस्मरण करायचं बरं का. हो, सगळी कामं बाजूला टाकून पहिलं अगोदर येऊन बसायचं, ऐकायचं बरं का. नाही आलं ऐकायचं, येत असलं उभा राहायचं, काहीतरी म्हणायचं महाराज काय बरं का. पुढं म्हणायला लागलं की त्यांचं पाठीमागं ध्रुपद धरायचं, प्रमाण म्हणायचं, असं करायचं असो. आणि असा हा हरिपाठ ग्रंथातील 14व्या क्रमांकाचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामधून भगवान ज्ञानोबराय महाराज एक नामाचं आगळच चिंतन याच्यामध्ये आहे, वेगळं नाही बरं का, आगळ. त्यातून प्रत्येकातून महाराज प्रत्येक प्रमाणातून त्यांनी फलश्रुती सांगितलेली आहे. पहिल्या चरणामध्ये फलश्रुती आहे, कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी. हे फार महत्वाचं आहे. कळी काळ त्यासी न पाहे, त्याशी न पाहे बरं का, कोणाशी न पाहे उपक्रम सांगितलेला आहे. ज्याशी नित्य सत्य आणि अमित असा हरिपाठ बरं का, ज्याचं चिंतन आहे त्याशी. पुढे जाऊन म्हणतात अनंत असे तपाच्या राशी त्याला प्राप्त होतात. काय सांगावं, तपाची व्याख्या काय काय केली ती ज्ञानेश्वरीमध्ये फार वर्णन आहे त्याचं बरं का. आटणी करणे जे विराते तोप म्हणावं खोराटे महाराज. शरीराची आटणी करावी लागते, तैसा आटणी करणे जी विराट त्याची तप. शरीराची आटणी करावी लागते तप बरं का. तैसा स्वरूपाची या पसारा लागे प्राणेंद्रिय शरीरा. आटणी करणे जे विरा ते तप आहे. तप म्हणजे असं काय वाटल ते भजी वगैरे खाऊन आणा नाश्ताने मला द्या आता छान वडे बिडे बनवा. एक मौज आहे तुमची, मी नाकारत नाही, पण त्याला तप म्हणत नाहीत बरं का, लक्षात ठेवा. ते भोग आहे. तप म्हणत असं खाऊन माझ्यासारखं आडवं तिडवं हे काय तप आहे का? याला कोणी तप म्हणत नाहीत, लक्षात ठेवा. शरीर आटणी करावी लागते शरीराची, त्याला म्हणतात तप. अशी तपश्चर्या महाराज करणारी बरीच मंडळी होती, बरीच मंडळींची यादी आहे. जे मार्कंडेय ऋषी पासून चांगलं अगदी त्या बगदा नद्यांचं वगैरे वर्णन आहे, पाहून घ्या तुम्ही, फार फार गोड आहे. रामायणामध्ये त्याची प्रसंग आहे, सांगितलेला आहे. तर हे तप तुमच्या आमच्याकडून महाराज भगवान ज्ञानोबराय माऊलीचं अंतकरण ते म्हणतात एवढी तप हे करतील का? मग यांना एक असं सोपं साधन सांगावं की ज्याच्यामुळं एक तप नाही, अनंत तपाच्या राशी यांच्या पदरात पडाव्यात. ते एक नाम, जसं अनंत जन्माचे तप एक नाम. दुसऱ्या चरणातली फलश्रुती आहे बरं का. तिसऱ्या चरणातलं सुद्धा तशीच फलश्रुती सांगितलेली आहे महाराज, की जी ज्या वाचेनं हरी हरी म्हटलं जातं ती म्हणणाऱ्यांना मोक्ष प्राप्ती आहे. हरी बरं का असं जर म्हटलं तर त्याला महाराज दुसरं काही नाही, त्याला प्राप्तीच मोक्षाची आहे म्हणे, नुसत्या उच्चार केला तर. हरी 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 असा उच्चार झाला, तो शिवाचा मंत्र आहे. हा मंत्र शिवाचा आहे. म्हणती जे वाचा म्हणती तया मोक्ष आहे बरं का. आणि पुढं चौथ्या चरणामध्ये पुढं जाऊन म्हणतात की त्याला उत्तम असं स्थान आहे. भगवान ज्ञानोबराने त्यात आपलाही अनुभव सांगितलेला आहे की माझाही पाठ हा उत्तम सुरूच आहे आणि त्यानं प्राप्त झालेली फलप्राप्ती आहे महाराज. उत्तम असं स्थान प्राप्त होतं. उत्तम स्थान म्हणजे कोणतं प्राप्त होतं? कोणतं स्थानाला उत्तम म्हटलेलं आहे?
त्याकरता तुम्हाला पुढं बसा म्हटलं मी. गुरुजी, कोणत्या स्थानाला उत्तम असा शब्द आहे तेवढा झाला की माझा अभंग सुटला. शब्द कसा आहे परत, पाविजे उत्तम निज स्थान निज, बर का. आणि म्हणून महाराज असो बोलूया त्याच्यावर. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, झालं कीर्तन विठ्ठल प्रत्येक चरणाच्या उपसंहाराचा बरं का थोडक्यात अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात अजून उपक्रम आहेत बरं का, सगळं लक्षात ठेवा. भगवान ज्ञानोबा म्हणतात, त्यासी कळी काळ न पाहे दृष्टी. मुळात त्या काळाचं वर्णन 13व्या अध्यायामध्ये आहे. अमानित्वम दंभित्वम असं काय आहे का श्लोक, का त्याच्या अगोदरच आहे? लक्षात ठेवा. तो काय करतो त्याचं वर्णन आहे. ते जाणे मृत्यूचा रागीटा, त्याला काय म्हटलंय? ते जाणे मृत्यूचा रागीटा, सिंहाड याचा दरकुटा, परी काय की जे वांजटा पोरीजत असे, महाकल्पा परवती कव घालो निवचिती, सत्यलोक भद्र जाती अंगी वाजे, म्हणून काळाची सत्ता हाची बोल निरुता. कुणाला सोडलं असं वाटतंय शिवक महाराज? कुणाला सोडलंय? येते नाही उरो आले अवतार, कुणाला सोडलाय महाराज त्यांनी? कोण सोडलाय त्याच्या हातून सांगा बरं, सांगा बरं. काळ जगाला ग्रासतो महाराज तो, बरं का. कारण त्याचं खाद्य आहे, हे आकार जेवढा आहे ते त्याचं खाद्य आहे. त्याला ग्रासलेला आहे, त्यांनी ग्रासलेला आहे, ग्रासलेला आहे. त्याच्या हातून सदासदी कोणाला सुट्टी नाही, बरं का. हो, मार्कंडे तपस्याला बसला महाराज, 14 कल्प आयुष्य आहे त्याला. किती? बरं का, 14 कल्प. पण त्या मार्कंडे महाराज ज्या वेळेला तो मरण जात्याचं येतं ना, त्यावेळेला त्या बगदा लब्याचा एक अंगावरचा लोमहर्षाचा एक फक्त अंगावरचा केस जळतो. काय आयुष्य आहे त्या लोकांचं महाराज, बरं का. त्या लोकांचं आयुष्य आहे. आणि त्या रोमहर्षणाचं महाराज ते जळून त्याला मरण येत. बगदा लब्या फक्त एकदा फक्त श्वास सोडतो म्हणे. चिंतन करा त्याचं, काय अडचण नाही, बरं का. असे एवढे महाराज महान लोकांना आयुष्य आहे, पण तरी सुद्धा महाराज त्यांना सोडलं नाही त्याने. हे बघा, तो सारखा नुसता लक्ष ठेवून आहे. फार चिंतन गोड आहे. हरी घडी घडी काळ वाट यावे, घडी घडी काळ वाट यावे,
भाषा नाथरायांची. आता ज्ञानोबरायांचा गाता थोडासा तुम्हाला आवडतोय. चुकलिया चुके आपादलिया भले होय या अभंगाचा शेवट. उपजत देह मृत्युमुखी पडिले मी माझे करीसी किती उठी उठी जागे आपुली आहिता बाप रखमादेवर विठ्ठलाची करी भक्ती म्हणून या भ्रमू सांडी नाथीला. चुकलिया चुके ही सुरुवात आहे या अभंगाची. आणि जन्माला ज्याला तुम्ही किती दिवसांनी नाव ठेवता बरं याला? पाळण्यात घालताय, नाव ठेवताय, किती दिवसांना होतोय कारभार हा? अरे याची नोंद जन्माला आल्यावर लागली. जन्माला आलेल्या बाळाची नोंद करताना नाव ठेवता, त्याची नावाची नोंद करता, असं असं नाव आहे त्याचं म्हणून याची नोंद जन्माला आलं त्यावेळी झाली. याच्यावर शिक्का पडलाय मरणार. सोडत नाही त्याला, सोडत नाही. काळच आहे बर का. पण असा काळ महाराज फक्त त्या नामधारकाकडं पाहिलं बर का. म्हणजे तो आहे असं कळत, त्याच्या वाऱ्याला सुद्धा म्हणे उभा राहत नाही. तो घाबरतो म्हणे. किती घाबरतो असं वर्णन आहे. दड 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 जगाला ग्रासणारा हा काळ त्याच्याकडे डोळे वर करून पाहत नाही. समाधीचं प्रकरण आहे काय बरं का. काय चिंतन तुमच्या कृपेनं महाराज अक्षर उभारायला लागलेत, अडचण नाही बरं का. तुम्ही त्याचे कारण का फार सुंदर महाराज समोर भोगता जर असेल तर ते कुठून तरी त्यांना अक्षरांना वाटतं की यांच्यापर्यंत पोहोचावं. आता समाधीची प्रकरण आहे, समाधीमध्ये प्रमाण आहे. यम न पाहे इकडे काळ नमस्कारी वाडे कोडे. महाराज जगाला त्याचा दरारा, त्याला यांचा दरारा. कळी काळाशी धाक दरारा. धाक आहे त्यांचा, भीतोय तो बर का. भीती वाढते त्याला. महाराज असा त्या महात्म्याकडं जायला मागत नाही. काय म्हणे लाजतो म्हणे. असा काय म्हणतात त्याला की असं ते चोर कसा जातो ना तसा तसा म्हणे. यमन पाहे इकडे काळ नमस्कारी वाडे कोडे. म्हणती भाग्य केवढे या ज्ञानदेवाचे. किती मोठं भाग्य आहे की महाराज आयुष्य संपल्या. आयुष्य म्हटलं की एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता बरं का. तिथं येतं ते नाही असं नाही, पण महाराज इथं यायची हिंमत झाली नाही. हिंमत झालं नाही, लाजलं बरं का. का बरं आता प्रश्न पडत असेल ना की महाराज जगाला याचा धरार आहे बरं का. मोठ्या मोठ्या अगदी
सत्ता असेल, ज्ञानी असतील, नाही तर काय असेल, माणूस ते पाहत नाही, तो सोडत नाही कोणाला. फक्त नामधारकाच्या वाटेला जात नाही. नामधारक म्हटलं मी बरं का, नुसते नावाचे धारक नव्हे, नामधारक. आता पूर्वक्रमामध्ये ऐका. ज्यासी नित्य सत्य आणि अमित हरी, सत्यानित नव्हे, सत्य आणि अमित हरी, अशा हरीचा पाठ ज्याची बर का जो करतो, त्यासी न पाहे दृष्टी. कळलं काय? नाही कळलं? 3 प्रकारानं थोडस चिंतन मांडू बर का. नित्य, सत्य आणि अमित. हे परमात्म्याबद्दल सुद्धा तुम्ही बोलू शकता. परमात्मा कसा आहे? नित्यच आहे की नाही? नित्य आहे. अविनाशी तु तद्विधी येन सर्वमिदं ततं विनाशयम वैशाश्न कसीत कर्तुर्महर्ति. देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाही असारता सारते स्वभावता नित्य जाणे. तो नित्य आहे. त्यांनी 10व्या अध्यायामध्ये मला वाटतं 7व्या अध्यायामध्ये थोडीशी सुरुवात करून दिली की मी शाश्वत आहे, पण मला लोक म्हणतात, काय म्हणतात, अशाश्वत असा आहे. मला जन्म नाही, पण लोक म्हणतात मी जन्म घेतो. असं मला नाव आहे बर का. कोण म्हणते असं? तया ते मी बर का, असं हे माणूस म्हणतात, मनुष्य म्हणतात, ही लोक म्हणतात मला. असं त्यांनी वर्णन केलंय. मी असा आहे, पण मी असं म्हणतात. मी आज आहे, मी अमर आहे, पण लोक मला म्हणतात महाराज, तो काही लोक म्हणतात कृष्ण राहिला नाही, राम राहिले नाहीत बर का. बरं ठीक आहे, हे कोणी म्हणावं? अरे त्यांना कळलंच नाही महाराज, त्याचं स्वरूप कळलं नाही बर का, त्याची नित्यता कळली नाही. तो नित्य आहे बर का. 2ऱ्या अध्यायामध्ये अजून काही सांख्ययोगामध्ये प्रमाण आहेत बर का, फार त्याच्यामध्ये घेण्यासारखं आहे. तो म्हणतात सगळं जाईल, पण ते तत्व कुठं जात नाही म्हणे. न जायते पुढं, न जायते हा कदाचित नाही. मला येईना झाला श्लोक म्हणून विचारलं तुम्हाला, पण न जाय तेवढं तुझं बरं का. असं ते जात नाही बर का, जात नाही. म्हणून त्याला म्हणायचं नित्य आहे. परमात्मा नित्य आहे, परमात्मा सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल.
त्याला सत्य मांडलेलं आहे. कोणी मांडलेलं आहे? तुम्ही आम्ही नाही. संतांनी त्याला सत्य मानलंय महाराज. तो सत्य आहे. सत्य आहे. तुका म्हणे तूची खरा एर अवघा पसारा. सत्य आहे. आणि पुढे जाऊन शब्द वापरलाय तो अमित आहे. त्याचं बरंचसं चिंतन होण्यासारखं आहे बरं का. याच्यावरती सुज्ञ मंडळी माझ्या समोर बसलेले आहेत. त्याच्यावरती विविध प्रकारानं ती चिंतन मांडू शकतात. लक्षात ठेवा. तशी व्याख्याच आहे. तो सत्य आहे, नित्य आहे. तो सत्य आहे. आणि पुढं त्याला म्हटलंय अमित अशा प्रकारचं आहे. अमित म्हणजे तो व्यापक आहे. अमित बरं का. अमित व्यापक आहे. तो व्यापक आहे. त्याची व्याप्ती सांगितलेली आहे. सांगितलेलं आहे. मय्याध्यक्षेन प्रकृती सुयते सराचम. बरं का. व्याप्ती आहे. माझी या विस्तारलेपणाचे नावे. या जगाला जग हे तुम्ही म्हणताय, पण तो जग नाही महाराज. माझा विस्तार आहे. विस्तार. त्याला अमित शब्द वापरलेला आहे. हे झालं परमात्म्याबद्दल बोलणं नाही का. विस्तार म्हणजे जग. अजून काही ओळ आहेत बरं का तशा. जैसे बीजची झाले तरू अथवा भांगारचे अलंकारू तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग. ज्याला आपण जग म्हणतो परमात्म्याचा विस्तार आहे. हे परमात्म्याबद्दल लावून जसं लावू शकतो ना, असंच पुढचं चिंतन आता थोडस असं करूया बरं का. क्या हरिपाठाची म्हणजे नामस्मरणाची फलश्रुती सुद्धा अशीच सांगायची. ती फलश्रुती, नामाची फलश्रुती ही खोराटे महाराज नित्यच आहे. फलश्रुती ती सत्य आहे आणि ती अमित अशा प्रकारची आहे. काय म्हटलं? नामाची फलश्रुती सत्य नित्य आहे. नामाची फलश्रुती सत्य आहे आणि या नामाची फलश्रुती अमित अशा प्रकारची आहे. म्हणून शब्द आहेत बरं का. नित्य, सत्य, अमित. तसंच ते नाम घेणारा महात्मा सुद्धा नित्य आहे. तो महात्मा सुद्धा सत्य आहे आणि तो महात्मा सुद्धा अमित अशा प्रकारे. आता याला कसं कसं पुढं उद्या त्याच्या काय त्याच्यावरती बोलायचं जमल ते तुम्ही सगळ्यांनी बसून बोलायचं बरं का. हे 3 मुद्दाम मांडलेत का. हे सगळं मांडल्याशिवाय यांच्या मुखातनं निघणार नाही महाराज ते. आणि मग हे सांगणार हे महाराज हे आता असं असं याच्यावर चिंतन होणार बरं का. कधी पाठाला बसतील आता त्यावेळेला चिंतन होणार. हे अशा प्रकार झाले. कसं करायचं बरं आता बरं का. की नामाची फलश्रुती नित्य आहे. नामाची फलश्रुती सत्य आहे. नामाची फलश्रुती महाराज अमित अशी प्रकारे आहे. तो महात्मा सुद्धा नित्य आहे. नीट आहे का. महात्मा सुद्धा म्हणजे कोण? नामस्मरण करणारा, नाम घेणारा, नाम अंतकरणात धारण करणारा. मी काय काय शब्द वापरतोय ते फक्त थोडस लक्षपूर्वक ऐका. तुम्ही आम्ही नाम घेत नाही बरं का. आणि जर कधी प्रसंग आला तर ते नाम अंतकरणामध्ये धारण करत नाही. नाही करत.
म्हणून तुम्हा मला नामधारक म्हणता येत नाही. नामधारकाची व्याख्या अशी केलेली आहे महाराज. हरी आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार त्या नामधारकाची व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये अशी गोड पद्धत केली महाराज. काय सुंदर वर्णन आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. ते म्हणतात जयाचे काय बरं रीते नाही श्रवण. कसं आहे ते? ज्याचे कान सुद्धा मोकळे नाहीत. जया सर्वांगी भूषण माझी सेवा. काय सुरुवात आहे? जयाचे रीते नाही श्रवण. हा सुरुवात अशी आहे, गावली भेटली मला. माझी या कीर्तिवीन जयाचे रीते नाही श्रवण, सर्वांगी भूषण माझी सेवा. जयाचे वाचे माझे आलाप, दृष्टी भोगी माझे चिरूप. जयाचा मन संकल्प माझा चिवाहे, कैसे माझ्या गुणी झाले. देश काळा ते विसरले, कीर्तन सुखी सुखी झाले. आपण पाची कही एका देणे वैकुंठा जावे, तीही वैकुंठची केले आघवे. तैसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. नामधारक कळलं का नाही? सतत भगवंत परमात्म्याच्या नामस्मरणा व्यतिरिक्त, परमात्म्या व्यतिरिक्त महाराज काय प्रमाणच नाही. जेव्हा काहीच नाही महाराज. आम्ही त्याच्याकरता सगळा त्याग केला महाराज. त्या लोकांनी त्याग केला त्याने बरं का. प्रपंच रचना भोगून त्यागेली, धन पुत्र दारा हे सगळं त्याचा त्याग केला. जनमानाचा अभिलाष धरला नाही, हे सगळं केलं. जयाची आवडी केली मत्सी कोळवाडी, आणि भोग मोक्ष बापोडी त्यजिली कोळे. लक्षात ठेवा. त्यांना म्हणायचं नामधारक. आपण कुठं त्या यादीत बसतोय महाराज बरं का. त्यांनी सातत्य ठेवलं. सततम कीर्तयंतो माम यतंतश, हे त्याचं व्रत आहे बरं का. नुसतं व्रत नाही, दृढ व्रत आहे. इथं फार महत्व आहे. नुसतं नाम घेणं हे व्रत नाही, सतत नाम घेणं हे व्रत नाही बरं का. दृढ व्रत आहे, दृढ व्रत. आता दुसरं काही जीवनात करायचंच नाही नामस्मरणाशिवाय, काहीच नाही बरं का. असा जो महात्मा आहे त्याच्याबद्दलचं बोलणं आहे बरं का, की त्याला काळ असा डोळे उघडून सुद्धा, म्हणजे डोळे वर करून सुद्धा पाहत नाही. अभंगाचं पहिलं चरण. सत्यमी हरी
त्याचा पाठ हरी पाठ असा आहे, त्याचा नित्य आहे. तुमचा आमचा पाठ कसा आहे बरं? काही लोक म्हणतील महाराज का अपभ्रंश होतोय बोलण्यात तुमच्या, बरं का? काय पाठ आहे बरं आपला? नित्य पाठ आहे. नित्य पाठ आहे. नित्य पाठ शब्द वापरलाय, नित्य. अजून एक ज्ञानोबाऱ्यांचा फार गोड आहे बघ तुमच्यासाठी. नित्य धर्म नाम पाठ, तेची वैकुंठीची वाट, गुरु भजनी जो विनट, तोच हरी भक्त जाणावा. जो गुरु भजनी विनट, नित्य धर्म नाम पाठ, ज्याचा नित्य पाठ आहे. नित्य पाठ. इथं ब्राह्मण कोण नाहीत ना या गावात? इथं आलेले आहेत काय कोण? काय होईल? सगळं अभंग सोडतात नाही, ते तेवढंच घेऊन जातील म्हणून म्हणाला भीती मी सुद्धा. जसा काळ कसा नामधारकाला भीतोय, तसं मी या गोष्टींना भीतोय कोराटे महाराज, की यांना काय जरी सांगितलं 2 तासामध्ये तर ते 2 तासाचं त्याच्यावर झाकण घालतील आणि हे ओपन करतील. तुम्ही काय चुकताय ते? 3 दिवस जर महाराज 3 दिवस जर त्यांनी संध्या नाही केली ब्राह्मणान, तर त्याला ब्राह्मण म्हणायचं नाही, जरी ब्राह्मणाच्या जन्मात आला असला तरी. जरी तो ब्राह्मण कुळात जन्माला आला असेल, जर संध्या 3 दिवस चुकला, फक्त 3 दिवस चुकू द्या, त्याला ब्राह्मण म्हणायचं नाही कोणी. ते भडजीच. तसं महाराज रोजच्या जीवनात जर वारकऱ्याचा हरिपाठ चुकला, तर वारकऱ्याला वारकरी सुद्धा म्हणायचा नाही. विठ्ठल लक्षात आलं का नाही? म्हणायचं नाही त्याला, त्याचं 14वं घालायचं. आमचे दादासाहेब सांगायचे 14वं घालून मोकळा व्हा, त्याचं हरिपाठ नाही म्हणत. हरिपाठ म्हणत नाही, 14वं घालून मोकळा व्हा. पंढरीची वारी चुकली, मेलं ते. कशामुळे चुकले नाही? चुकले ना, मेलं ते. त्याला आता परत नोंद नाही त्याची की हा कायमचा वारकरी असेल, नोंद नाही त्याची. पंढरीचा वारकरी म्हणता येत नाही. वारी चुकली, मेलं ते. मेल. त्यानं सुखानं आता घरात बसून संसार करायचा. असा पाठ आहे. नित्याला फार महत्व आहे महाराज. नित्य. बर का? किती संकट आली तरी त्याची नित्यता सुटत नाही बर का. त्याची नित्यता म्हणजे केवळ परमात्माचा आहे. जो माझी नित्यता असं काहीतरी प्रमाण आलंय 14व्या अध्यायामध्ये. काय चिंतन करलं आहे का त्याचं? माझे निकामे सकाम. बरं का? माझ्या नित्यतेमुळे तो नित्य अशी सांगणारी वय मुसळे गुरुजी. लक्षात ठेवा. मी अपेक्षा करतोय कारण माझं वय झालंय, तुमच्याकडून अपेक्षा करतोय. हा, त्यांच्यापेक्षा मी वयानं आहे पुढं. लक्षात ठेवा. आता पाय सुजायला लागलेत, गुडघं दुखायला लागलेत. आता जावं असं वाटतंय. कधी घालवता? विठ्ठल विठ्ठल. नित्य आहे. किती त्रास झाला, किती कंटाळा आला, किती महाराज अवघड जरी वाटलं, किती जड पडलं, तरी नित्यता नाही सोडायची. कळलं की? असं त्याचा नित्य पाठ आहे. आणि तोही कसा आहे? सत्य स्वरूपान आहे. सत्य अशा तत्वान आहे. आता काय बोलावं याच्याबद्दल?
तुमचं आमचं भजन आहे महाराज, मला खरं सांगा बरं, सत्यत्वान आहे? खरं सांगा. काही मोजके आहेत महाराज, त्यांच्याकरता हे भजन टिकून आहे. कोराटे महाराज नाही असंही म्हणता येत नाही, म्हणायचं नाही, टिकून आहे. भजनच करायचं आहे ना, मग ती साधना जर सत्य असेल तर ती सत्यत्वानच केली पाहिजे महाराज. साधन तसं आहे ना. हे बघा, अजून एक ओवी माझ्या समोर आले. ते म्हणतात, रसतो मुखेची शेवावा. रसतो मुखेची शेवावा, परिमळो तो घ्राणीची घ्यावा. नाकानच महाराज तो सुगंध घ्यावा लागतो. परिमळो तो घ्राणीची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणोनी. माझं भजन करून जर तुम्ही पाप करत असाल तर तुम्हाला पुण्य माझ्या भजनाचं मिळेल हे बोलणं तुमचं जीभ तुटल्यासारखं होईल. ओवी लक्षात आली का? मज माझी असता मी दुरावे पंडुसुता. ते पुण्य ऐसे म्हणतात, जीभ न तुटे काही, तुमची जीभ तुटल जर खोट वागून जर परमार्थ करत असाल तर. म्हणून सत्य शब्द गाठला आणि पुढं अमित अशा प्रकारचे शब्द आहे बरं का. अमित त्याचा परमार्थ असा आहे महाराज, दिन रजनी हाची दिन रजनी हाची गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दिवस की राती अखंड लागलीशे ज्योती आनंद लहरीची गती वर्णू मी किती तया सुखा. असा त्याचा परमार्थ आहे. पण त्याला अमित शब्द आहे. असा पाठ ज्याचा आहे कळी काळ त्यासी. तुमचं आमचं बोलणं नाही बरं का. त्यासी न पाहे दृष्टी. त्याला डोळं सुद्धा असं वर करून त्याच्याकडे बघत नाही महाराज. उलट काळ गुलाम होतो त्यांचा, सलाम करतो त्याला, त्यांच्या भाग्याचं वर्णन करतो आणि अशा भक्तांची इच्छा सुद्धा काळ करतो की त्याने तिथं यावं. यमधर्म वाट पाहे निरंतर जोडोन या कर तिष्ठ तसे. आणि म्हणून इथं ज्ञानोबा म्हणतात की असा ज्याचा नित्यत्वानं सत्यत्वानं अमित अशा पद्धतीनं ज्याचा हरिपाठ आहे, कळीकाळ त्याशी न पाहे दृष्टी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. विठोबार कुमार हरि
दृष्टी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुढे जाऊन महाराज म्हणतात की रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप म्हणजे काय फार मोठं वर्णन केलंय. हा ते तपच आहे. भगवान ज्ञानोबा म्हणतात मी जे काही हे मला प्राप्त झालेलं आहे बरं का, त्याने महाद्वीप पातलो आम्ही, ते सुद्धा माझ्या खरं बोलण्याचं सत्यवाणीचं तप आहे. लोकांना महाराज हे तप करायला नको म्हणतात, काय करायचं, हे सुद्धा तपस्याच आहे. खरं बोलणं तप आहे. त्यांनी फक्त काय केलं, शाळेत गेल्यानंतर तो फक्त बोर्डावर लिहायला चालू केलं सुविचार, नेहमी खरी बोला. फळ्यावर, या फळ्यावर नाही त्या फळ्यावर नेहमी खरे बोला. आणि मग इथं ऐकतोय कीर्तनात धर्मराज एकदा खोटं बोललं तर ते पायाचा अंगुष्ठ गळून पडला. एक कर्म फार मोठं झालं महाराज. ते एकदा खोटं बोललं आणि ते आपण नाही. वदविले मुखे नारायणे धर्मा, देवान म्हणावं, मी म्हणतोय ते म्हण. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला, अंगठा गळून पडला, यमपुरीतून जावं लागलं. आणि ही रोज आहेत महाराज त्या खोट्यात. आणि बरं का, आणि मग म्हणतोय माझं गुडघं गेलं, माझं कंबर गेलं, बरं का, आता काय काय जाईल बघशील. जाऊ दे विनोदाचा भाग आहे. खरं आहे ते, खरं बोलायचं, खरं बोलायचं. खऱ्यानं काय लोकांना म्हणतात नाही, खऱ्यानं वागावं म्हणजे काय. आणि मग पुढे जाऊन म्हणतोय महाराज माप खऱ्यानं वागला, खरं खऱ्याचं काय नाही. आलं बघा, बरोबर आहे म्हणतोय. मला सांगा बरं, तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, आणि याच मृत्यू लोकात उपराट आहे, याच्यामध्ये जन्म घेऊन महाराज खऱ्यानं वागलेत का नाही सांगा बरं. बर, त्रास झाला पण खरेपणा सोडला नाही, त्यालाच खरा म्हणायचा. त्रास होऊन सुद्धा खरेपणा, समाजाचा त्रास मानला नाही महाराज बरं का. खोटं पुढं होतं पण खरं सोडलं नाही. बाजारात चालत नव्हतं पण चालवून दाखवलं. खोट्याच्या बाजारात खरं चालत नाही पण चालवून दाखवलं. हे नवल आहे संतांचं महाराज. यात्रा भरली ज्यांनी, संसार यात्रा भरली, थोडं आपण जरा चिंतनात घ्या. ज्ञानोबारायांचा फार गोड आहे, त्याच्यामध्ये प्रमाण आहे ती बरं का. सुवस्तू टाकोनी कुवस्तू घेते, त्याची प्रमाण आहे त्याच्यात. जाऊ दे, ते सत्य बोलण्याचं तपच आहे. चांगलं वागणं तप आहे महाराज, तप आहे. प्रत्येक इंद्रियानं तुम्हाला तप करता येतं बरं का. त्याकरता ही इंद्रिय सुद्धा दिलेली आहेत, त्याच करता, तपा करता दिलेले आहेत बरं का. पण लोकांनी महाराज त्यांच्याकडे तप नाही त्यांच्याकडून करून घेतला, उलट ते म्हणतील ते त्यांना देत गेलं. इंद्रिय जे जे म्हणते ते तेच पुरुष करते, ते तरलेच न तरते, हे त्यांचं पुढचं नुकसान आहे. आणि म्हणून तपाची व्याख्या अशी केलेली आहे, तपी तोच तपी नला. आलं का लक्षात. तपामे हम मृतसृजम निगृणामी, या श्लोकाखालचं आहे का चिंतन थोडंसं. तपी आणि बाबा बरं हे तरी घेऊ आपण थोडं, ते नाही जमलं तुम्हाला तर. एकाची शाटी तपिनली, एक सृष्टीवरी सृष्टी केली. हे सामर्थ्य कशाचं आहे, तपाचं आहे. फार सायास आहेत त्याच्यामध्ये. आणि माऊली म्हणतात ते सायास बरं का, त्या सायासानं तपस्या करून महाराज कदाचित काय मिळालं सांगा बरं. विश्वामित्राला तरी काय मिळालं सांगा बरं, बरं का. आणि म्हणून केवळ
ही तप करा. आणि ती एका तपाचं पुण्य शास्त्रामध्ये काय वर्णन आहे, हे अनंत पुण्याच्या तपाच्या राशीचं पुण्य तुमच्या पदरात पडेल. कधी? जर राम कृष्ण उच्चार असा तप निसन तुम्ही जप केला, त्याचा उच्चार केला तर त्या राम नामाचा, बरं का. कारण ते खरं तप आहे, सत्य तप आहे बरं. काही ते शब्द वापरलाय ते ज्ञानोबा अभंग आहे बरं का तसा. अरे अखंड नाम वाचे हेचे तप साचे, अखंड नाम वाचे हेचे तप साचे, हेचे स्वरूप नामस्मरण. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. तुका म्हणे क्षण खाता जीविता न विसंबे. अजून एक अभंग देतो, चिंतनात घ्या सेवक महाराज. त्या अभंगाची सुरुवात अशी आहे, नाममाला घे पवित्र. त्याच्यामध्ये राम कृष्ण हरीची व्याख्या आहे. नोट ठेवा बरं का, हे सगळं लक्षात ठेवा. नाममाला घे पवित्र, अंते हेची शस्त्र. राम हा महामंत्र, सर्व बाधा निवारी. भव कर्मविक, राम नामे होय चुकास तू पाठ. लक्षात ठेवा. त्यात राम कृष्ण हरी अशा शब्दांची व्याख्या आहे बरं का. फार मंत्राची त्याच्यामध्ये हे सांगितलेले आहे. काय काय तप आहे महाराज, बरं का. काय करावं लागतंय दुसरं काही. इतर तप प्राप्त करण्याकरता इतर कोणतीही साधनं करू नका, त्याचा निषेध केलाय तुकोबाराने. ते म्हणतात योग याग तपे केली तयाने आमुपे कुणी. काय न हे केले ज्यानं चिंतन केलं विठ्ठलाचं नामस्मरणाचं. राम कृष्ण उच्चार सहज घडलं. अनंत राशी तप आणि त्या तपाचा परिणाम कळप पुढे गेले. पापाचे कळप, पापाचे कृष्ण हरी असा उच्चार झाला की महाराज पाप राहत नाही त्या ठिकाणी. हरी उच्चार आणि अनंत पाप राशी. पळतोय ते पुढं, असं पळतोय, थांबत नाही ते पाप, बरं का. वसो न शके पाप, किंवा त्याला दुसरं एक पण राहो न शके पाप म्हणतात लोक. ती फडावले लोक आहे पाटा वसो न शके, पण त्यांच्यात पद्धत आहे म्हणायची. अधिकारी वर्ग म्हणतो राहो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. राहूच शकत नाही महाराज, असं पडत राहत.
बाळकेडा चिंतनात आहे का? पाप कोटे राहे हरी आठविता, भक्ती द्वेषे चिंता जैसा तैसा. राहू शकत नाही, पळतो ते म्हणतात. पापाचे नुसतं नाही, ते कळपच पळतात म्हणे, राहतच नाही ते. पापाचे कळप पळती पुढे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, असा हा जो मंत्र आहे महाराज, तो मंत्र शिवाचा. भगवान शिव महाराज याचं अनुष्ठान करतात या मंत्राचं. हरी हरी हासा मंत्र महाराज भगवान शिव या नामाचं अनुष्ठान करतात. अनुष्ठान माता पार्वतीला सुद्धा सांगितलेलं आहे, असं महान मंत्राचं अनुष्ठान माझ्या बरं का, मी हे घेतो, चिंतन करतो त्याचं. असा भगवान शिवाचा मंत्र आहे. मंत्र आहे. मंत्राची व्याख्या फार सुंदर आहे बरं का शास्त्रामध्ये. तिकडं मला चिंतन करायचं नाही, पुढं जाऊन होईल, नाही तर पाठीमागं कोणतरी केलं असेल, काही अडचण नाही, पुढं जाऊन होईल. मननात त्रायते इति मंत्र. हा मंत्र या शब्दाची व्याख्या की ज्याचं मनन केल्यानंतर मनन करणाऱ्याला जो तारक होतो त्याचं नाव आहे, त्याला मंत्र म्हणतात बरं का. भगवान शिव शिवरूपात अनुष्ठान करतात महाराज. शिव या पदाचा अर्थ भगवान ज्ञानोबा यांनी पवित्र असा केलेला आहे, त्याला पवित्र असं मानलेलं आहे. आणि बरं का, त्या मंत्राची शक्ती, मंत्राचं सामर्थ्यच आहे हरी या मंत्राचं. आणि म्हणून जी लोक जे जे ते वाचन हरी म्हणतील महाराज, त्यांना मोक्ष प्राप्ती सांगितलेलं आहे. तसं मोक्षाची व्याख्या करत असताना भगवान म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात, मोक्ष सहजासहजी नाही सापडत, नाही मिळत, तो दुराराध्य कीर होय शब्द वापरलाय. सहजासहजी नाही. पण महाराज जिथं हे नाम घेतलं जातं तिथं त्या नामा बरोबर त्याच्या जवळ आहे बरं का तो. मुखी नाम घेतलं की हातात मोक्षच आहे. तुकोबर आहे, फार सुंदर सांगतात. अरे तुका म्हणे नामापासून तुका म्हणे नामापासून बहु ग्रंथी विठ्ठल विठ्ठल म्हणावे, विठ्ठल विठ्ठल म्हणावे, मोक्ष मोक्ष नाम नाम मोक्ष. नाम आहे म्हटलं की नामाजवळ मोक्ष आहे. फक्त ते नाम घेण्याकरता पहिला शब्द पहिलं सोडायचं नाही. नित्य, सत्य आणि अमित या पदानं घेतला तर ते म्हणती जेवाच्या तया मोक्ष. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग ज्ञानोबा सांगता ज्ञानदेवा पाठ नारायण नाम मग पाविजे उत्तम निज स्थान. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर ज्ञानोबा म्हणतात, मला उत्तम असं स्थान प्राप्त झालं. खोराटे महाराज एक अभंग आहे बरं का, त्याच्यात चिंतन आहे उत्तम स्थानाचं. अशा भक्ताला अहर्निशी मुक्ती स्थान प्राप्त होतं.
अभंग लक्षात आला का? वासुदेवामध्ये प्रमाण आहे ती, वेळ जायला नको. त्याला आहारनिशी आहारनिशी, जसं इथं त्याचा पाठ नित्य आहे तसं त्याला स्थान सुद्धा नित्य आहे. आहारनिशी मुक्ती स्थान त्याला प्राप्त होतं. त्याला इथं उत्तम स्थान. हा इथं कळलं बघा. बरोबर बरं काय काय प्रमाण आहे ती इकडे बघा. आता सांगतो ऐका, अगदी बरोबर दिला तुम्ही. नरहरी चिंतने अहर्निशी मुक्तिस्थान असं म्हणायचं. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम नारायण नाम. ते अजून एक अभंग आहे बरं का अशा नामावर, घ्या चिंतना तो. अशोच या जपो नये आणि का ते ऐकू नये त्याचं ध्रुवपद. नारायण नाम नारायण नाम नारायण नाम म्हणकारे. काय करायचं, काय कराल यागे न शिनावे योगे, हे तो व्यसनची वावगे. मग उदंड वाचे राम म्हणा ना, नारायण म्हणा, काय होईल? उत्तम स्थानाची प्राप्ती होईल, मुक्ती स्थानाची प्राप्ती होईल बरं का, ब्रह्मस्थानाची प्राप्ती होईल. लक्षात ठेवा, याला उत्तम स्थान म्हणतात. म्हणून ते तुम्हाला प्राप्त होईल म्हणतात. पाविजे किंवा आपल्याला प्राप्त झाला अनुभव सुद्धा सांगतात, असंही घ्या बरं का. पाविजे उत्तम निजस्थान, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुकाराम 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 तुकाराम. नारायण नाम ज्ञानदेवा पाठ, नारायण नाम ज्ञानदेवा पाठ, नारायण नाम ज्ञानदेवा पाठ, निजता